मी सध्या अभिजितच्या घराच्या समोर आहे। अभिजितचे आईवडील जिथे राहतात ते हे घर आहे छत्रपती संभाजीनगर शहराजवळ MIDC वाळूज परिसरामध्ये अभिजितचे आईवडील राहत असतात। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त गेल्या 2 आठवड्यापासून आहे। जयपूरची घटना घडल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त अधिक वाढवण्यात येत आहे। गेल्या 15 दिवसापासून या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि त्या दरम्यानच्या काळात इथं अभिजित आला होता। अभिजितवर कुठलाही हल्ला किंवा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात आलेली होती। मात्र जयपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता त्याचे आईवडीलसुद्धा भयभीत झालेले आहेत। त्यांची अवस्था काय असू शकते असं त्या स्वतःच म्हणाले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून याची जी खबरदारी घेतली होती ती अजून इथे कायम आहे। पण आता जयपूरच्या या घटनेनंतर सुरुवातीपासूनच आईवडिलांना भीती वाटत होती। आता जयपूरच्या या घटनेनंतर त्यांची काय प्रतिक्रिया येते ते केव्हा बोलतात ते पाहणंही तितकं महत्त्वाचं असणार आहे। माधव सावरगावे, साम TV, वाळूज MIDC, छत्रपती संभाजीनगर।